तुझी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गर्जता पवाडे। भगवान परमात्मा उदार है, किती उदार आहे। देव देवनी उदार भक्ता देतो अभय कर। देण्याच्या बाबतीत भगवान उदार आहे। भक्ताने जर एक डोळा मागितला तर तो 2 डोळे देतो, इतका तो उदार आहे। मग कुणी म्हणेल महाराज तो कानी तुमच्या माडकऱ्यांनाच देत असेल, तुमच्या म्हणजे यांचा कोणी लागतच नाही, तो तुमच्या। अरे तो नुसता माडकऱ्यांनाच देत नाही, तो वैर्यांनाही देतो। तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा पात्र की कैवल्यैश पवित्र वैरी याही दिधडे। हे बरं, तो वैर्यालाही देतो। ती पुतना त्याला मारण्याकरता स्तनामध्ये विष भरून आली। आमचा भगवान किती उदार आहे। अरे तिला मारून त्याने मोक्ष दिला, पुतना कंटक मुक्त केली। त्या शिशुपालाने त्याला भरसभेमध्ये 100 शिव्या दिल्या। ऐशी अपराधी या शिशुपाला आपण पेठावती धला या गोपाळा। काय उत्तान चरणाची या बाडा ध्रुवपदी चाड। तू सनकाधिकाचे निमाने सायुज्यू सौरसुदी धला पुतने। जे विषयाचे निस्तन पाने मारू आली। अरे त्यांना त्याने मारून मोक्ष दिला, इतका तो उदार आहे। देण्याच्या बाबतीत भगवान उदार आहे, पण तो देतो पण अगोदर गेसी तेव्हा देसी ऐसा सची उदार, ऐसा सची उदार, ऐसा सची उदार। एक म्हटलं महाराज आमच्या गावातला किराणा दुकानदार कानी फार उदार आहे। त्याला रात्री उठवा बेरात्री उठवा, 12 वाजता जरी त्याच्या दुकानाची कडी ठोकली ना तरी तेवढ्या रात्री तो उठतो आणि माल देतो। बरं रात्री 12 वाजता त्याची गिऱ्हाईक कोण असतात? विमलच्या पुढेवाले। रात्री 12 वाजता कोणी साखर घ्यायला जाईल का त्या दुकानावर? पण रात्री 12 वाजता त्याला उठवणारे कोण असतात? पुढ्यांवाले। तो म्हटला फार उदार आहे हो। त्याला विचारलं का हो पैसे घेतो का हो? म्हणे मग हो, अगोदर पैसे घेतो आणि मग देतो। तसा भगवान हा किराणा दुकानदार आहे। अरे ज्यांना दिलं त्यांच्याकडनं अगोदर त्याने घेतलं। त्या सुदामाला त्याने सोन्याची नगरी दिली, त्याच्या कुमत्यात काय घेतलं? सुदाम ब्राह्मण
सोन्याची नगरी दिली. नामदेव महाराज म्हणता, देवा घेसी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. पण आमचे संत हे उदार आहे. किती उदार आहे. अरे त्यांच्यासारखे उदार या त्रैलोक्यामध्ये दुसरे कुणीच नाही. अभंगाच्या प्रथम चरण शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतायत. उदार भक्त त्रैलोकी मात जयाची. हे बरे तोच मागे काय पाहते तोच ना काय. नाथ महाराज म्हणता, हे जे संत आहे, हे जे भक्त आहे, ते कशा आहे? उदार आहे. उदार भक्त, उदार भक्त. ऐका जरा, नाथ महाराज एकदा उदार म्हणत नाही, दोन वेळेस उदार हा शब्द वापरतायत. व्यवहारामध्ये एकच शब्द दोन वेळेला वापरल्यानंतर तो कोणता दोष लागतो? द्विरिक्ती दोष. असू द्या. परंतु ज्यांच्या बाबतीमध्ये नाथ महाराज दोन वेळेस हा शब्द वापरताय ते विश्वमाऊली. उदार भक्त, उदार भक्त. संत महात्मे हे उदार आहे. अरे देण्याच्या बाबतीत ते उदार आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांचं भांडार फुल भरलेलं आहे.
त्यांच्याकडे येणारा कुणीही असू द्या, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई कोणत्याही जातीचा असो, स्त्री असो पुरुष असो, गरीब असो श्रीमंत असो, लहान असो मोठा असो, माणूस असो पशु असो, पापी असो महापापी असो, दुराचारी असो अथवा सुदुराचारी असो. तुम्ही म्हणाल महाराज दुराचारी शब्द वापरल्यानंतर सुदुराचारी शब्द वापरायची काय गरज आहे? ऐका जरा, दुराचारी आणि सुदुराचारी यांची वेगवेगळी व्याख्या आहे. दुराचारी त्यालाच म्हणतात की जो नुसतीच पाप करतो त्याला म्हणावं दुराचारी. पण सुदुराचार्याची व्याख्या ऐकण्यासारखी आहे. गळ्यामध्ये टप्पुरी माळा, कपाळाला ठसठशीत गंध, आळंदी पंढरीची मुक्ताईची वारीही करतो, एकादशीही धरतो, दररोज मंदिरामध्ये दर्शनालाही जातो, रात्री कीर्तनही ऐकतो आणि सकाळी सत्याचे आकडे काढतो. हा सुदुराचारी. याला म्हणावं सुदुराचारी. आणखी बोलू, बरेचसे माळकरी कीर्तनालाही पुढे आणि भिका भीमालाही पुढे, यांना म्हणावं सुदुराचारी. आणखी सांगू, जे माळकरी सप्ताची वर्गणी गोळा करतात तेच माळकरी तमाशाची वर्गणी गोळा करतात, यांना म्हणावं सुदुराचारी. विठ्ठल असा जरी त्यांच्याकडे आला तर संत महात्मे त्याला देतात. अरे देण्याकरता त्यांनी दुकान घातलंय, दुकान. अरे त्या संतांनी दुकान घातलंय, दुकान घातला दुकान, देती आली अशी दान. त्यांनी दुकान घातलंय, दुकान. आता दुकान म्हटल्यानंतर त्या दुकानावर सर्व वस्तू पाहिजे. तुमच्या गावामध्ये किराणा दुकान असेल, आहे ना? आहे. बाईने घरून यादी केली, एका कागदावरती 15 वस्तूंचे नाव लिहिले. गुड, साखर, तेल, साबण, अमकं ढमकं 15 वस्तूंचे नाव लिहिले. मालकाला सांगितले हे पैसे, ही पिशवी, हे घ्या, गावात दुकानावर जा, यादीप्रमाणे माल घेऊन या. गेला ना मालक. दुकानदाराच्या पुढे यादी ठेवली आणि सांगितलं यादीप्रमाणे माल दे. त्या दुकानदारांनी ती यादी खालून वरून 2दा वाचली. तो म्हटला, राम भाऊ 15 वस्तूंपैकी आपल्या दुकानात फक्त 2च वस्तू आहे. 13 वस्तूकानी तुम्हाला तालुक्याचे ठिकाण आणावे लागतील. कुठं? धरणगाववर. 13 वस्तू तुम्हाला धरणगावून आणाव्या लागतील. फक्त 2च वस्तू आपल्या दुकानात. अरे हो
दुकान घातलंय ना रे. 15 वस्तू पैकी जर 13 वस्तू धरणगावून आणाव्या लागत असतील, तुझ्या दुकानात 2 वस्तू घेणार आहे का तू? अरे दुकान म्हटल्यानंतर त्या दुकानामध्ये सर्व वस्तू पाहिजे. या संतांनी दुकान घातलंय, त्यांच्या दुकानामध्ये जे जया पाहिजे ते आहे रे. बरं, तुमच्या गावातला दुकानदार अगोदर पैसे घेतो आणि मग माल देतो, पण संत रूपी दुकानदार यांनी असं दुकान थाटलंय, त्यांच्या दुकानात जोही कोणी येईल तो जे वस्तू मागेल ती फुकट आहे, फुकट आहे. एका जनार्दनी घातला दुकान, देतो मोलावी न सर्व. असे टाळकरी पाहिजे, आमचे कीर्तन पाहिजे. देतो मोलावी न सर्व वस्तू, देतो मोलावी न सर्व वस्तू. तुम्ही लगेच कांटाव करले असते. अरे यांनी जे दुकान घातलंय त्या दुकानामध्ये फुकट आहे, फुकट वस्तू कोणी कोणती घेऊन जा. मुक्ती मुक्ती फुकाच साठी. इतके ते उदार आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. उदार भक्त, उदार भक्त, त्रैलोकी मात जयाची. संत हे किती उदार आहे, 3ही लोकांमध्ये ज्यांची कीर्ती आहे. त्रैलोकी मात जयाची. नाथ महाराज म्हणतात, त्या ज्ञानोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली. अरे क्रांती, क्रांती. सर्वात कठीणात कठीण असलेली श्रीमद भगवत गीता, त्या भगवत गीतेवरची आमच्या ज्ञानोबारांनी अर्थ केला अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
श्लोकाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत, केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी. ज्या ज्ञानोपारांनी श्रीमद भगवद्गीतेवरती टीका केली, केला भगवत गीते अर्थ. मी सुरुवातीला बोलून गेलो, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत आपले धर्मग्रंथ आहे. या ग्रंथांचं पारायण करा, वाचन करा, यांची उपासना करा. गीता जीवन कसं जगावं ते शिकवते आणि भागवत मरावं कसं ते शिकवतं. गीता प्रत्यक्ष भगवान कृष्णाच्या मुखातून आलेली. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. येत्या 11 तारखेला गीता जयंती आहे. गीता ही संस्कृत मध्ये 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्णाने कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांच्या युद्ध समयी अर्जुनाला झालेला मोह नाहीसा करण्याकरता ही 700 श्लोकाची 18 अध्यायाची मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला अवघ्या 2 ते 3 तासामध्ये गीता सांगितली आणि अर्जुनाला झालेला मोह नाहीसा केला. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे. संसारा एवढे थोरोझे फेडिले जगाचे. अर्जुन हा निमित्त आहे तुमच्या आमच्या सर्व मोहग्रस्त जीवांकरता गीता आहे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार. गीता ही संस्कृत मध्ये आहे. अरे संस्कृत भाषा तुम्हा मला कळत नव्हती म्हणून संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा दयाली. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्या भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. जो भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर ज्याने गीता सांगिततो भगवान परमात्मा पंढरपूरला विटेवरती उभा आहे. जो विटेवरती उभा आहे तोच आळंदीला बसलेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणून संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. आमच्या ज्ञानोबारायांनी नेवाशाला त्या गीतेवरती टीका लिहिली. ती टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी. रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. सहज बोलले माऊली. ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. माईबाबू आणि नाथ महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी या महाराष्ट्राला देणगी दिली. मला सांगा, ए बरा तू किती झाले? तू 5वीत 8वीत 7वीत. ज्ञानेश्वरी मराठीमध्ये का संस्कृत मध्ये? हा मराठीमध्ये. ए बोली तू कितीला आहे? तूच ना. तिला हात लावा. किती आहे तू? हा 6वीत. ज्ञानेश्वरी मराठीमध्ये का संस्कृत मध्ये? हा बोल ना, बोल, घाबरू नको. काय मराठी. वा वा, पोरं हुशार आहे. ज्ञानेश्वरी कशात आहे? मराठी.
संस्कृताची गाठी ओढवली ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. गीता देवी म्हणजेच ज्ञानोबाऱ्यांनी ती टीका केली, तिचं नाव ज्ञानेश्वरी. काय प्रमाण दुसरं केला भगवत गीतेअर्थ. ज्यांनी गीतेवरती टीका केली ती टीका आज जगमान्य ठरली. ऐसे समर्थ ती लोकी. ज्ञानोबा हे समर्थ आहे. किती समर्थ आहे, काय त्यांचं सामर्थ्य आहे. माऊली समर्थही आहे आणि श्रीमंतही आहे. किती श्रीमंत आहे. मला असं वाटतं तुम्ही कुबेराच्या संपत्तीचं वर्णन ऐकून असाल. आहे ना ऐकून. कुबेर हा संपत्तीचा मालक आहे. देहे काळाची धन कुबेराची. कुबेर हा संपत्तीचा मालक आहे. पण त्याही कुबेराच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ नव्हता. रावणाच्या संपत्तीचं वर्णन तुम्ही ऐकून आहात. अरे ज्या रावणाची लंका ही सोन्याची होती. कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर प्युअर सोन्याची. पण त्याही रावणाच्या लंकेमध्ये सोन्याचा पिंपळ नव्हता. आणखी कोणाचं सांगू. अंबानी सारखे श्रीमंत असतील या देशामध्ये, पण त्याही अंबानीच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ नाहीये. आमच्या ज्ञानोबाऱ्यांच्या दारामध्ये काय आहे. ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, किती श्रीमंती आहे आणि सामर्थ्य. अंगे ऐसी बोड रिडा बोले. नाथ महाराज म्हणता काय त्यांचं सामर्थ्य. अरे निर्बुद्ध असा पराली रेडा. त्या रेड्याच्या मुखातून त्यांनी कठीण असा ऋग्वेद बोलवला आणि 1400 वर्षाचे तपस्वी असणारे चांगदेव महाराज, त्या चांगदेव महाराजांना ज्यांनी उपदेश केला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बोलविला
भाग्य आहे. अरे गीता जयंतीच्या पर्व काळामध्ये असे कलाकार भेटणं सोपी गोष्ट समजू नका. ही मंडळी भेटणं इतकं सोपी गोष्ट समजू नका. एका कीर्तनकाराला आपण 2 तासाचे 20-25 रुपये देतो. यांना नाराज करू नका, सांगून जातो तुम्हाला बरं का बा. ते मागतील तेवढे पैसे द्या, ते मागतील तेवढे द्या, सांगितलं ना आता. उढाला उढाला उढाला. बोलविला रेडा चालविली भिंती. साऊंड तर फारच भारी हो. कोणाचा आहे? अरे मयूर आहे का? मला चष्मा लागला. वा वा. बोलविला रेडा चालविली भिंती, सांग देवा ते उपदेश दे. निर्बुद्ध सापरानी रेडा, त्या रेड्याच्या मुखातून आमच्या ज्ञानोबारांनी वेद बोलवला. आपण सर्व भवादृश्य श्रोत्यात पैठणकरांचा गर्व हरण केला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. पैठणकरांचा गर्व हरण केला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तिथून ही 4 भावंड निघाली. माय भूमी आम्ही पाहू याची डोळा. आपेगावला आले, तिथून नेवाशाला आले आणि नेवाशाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, केला भगवत गीते अर्थ. तिथून पुणतांब्याला आले. 1400 वर्षाच्या तपती तपस्वी महान योगी चांगदेव महाराज ध्यान लावून बसले होते. हजारो मेलेले माणसं त्यांच्या अवतीभोवती पडलेले होते. त्यांचं असं सामर्थ्य होतं, मेलेला माणूस त्यांच्या पुढे नेऊन ठेवायचा. ते समाधीतून उठले, त्यांनी त्या मेलेल्या लोकांकडे पाहिलं की ते लोक जिवंत व्हायचे आणि घरी निघून जायचे. एवढं सामर्थ्य होतं. मुक्ताईने विचारलं, दादा हा कोण आहे? म्हणे चांगदेव महाराज. याच्या अवतीभोवती माणसं पडलेले मेलेले काय? अगं मुक्ते, त्या चांगदेव महाराजांचा असा देवकार्य, समाधीतून उठले, त्यांनी या लोकांकडे पाहिलं की हे माणसं जिवंत होताना आपापल्या घरी जातात. असं याला लोकांना उठवण्या करण्याकरता किती महिने बसावं लागतं? म्हणजे 6 महिने. मुक्ताई म्हटली, दादा मी उठवू का? माऊली म्हणता, मुक्ती आगाऊपणा करू नको. तुम्हाला काय करायचंय? बर. बाजूला एक कुत्र्याचं हाडूक पडलेलं होतं. ते कुत्र्याचं हाडूक उचललं. मुक्ताबाईने एका प्रेतावर असं ओवाळल्याबरोबर ते प्रेत मेलेला माणूस जिवंत झाला, घरी पडत सुटला. 2रा 3रा 4था 5वा सगळे माणसं, मेलेले माणसं जिवंत झाले, आपापल्या घरी गेले. मुक्ताबाईने ते कुत्र्याचं हाडूक नुसतं असं फेकलं, त्याचं कुत्रं तयार झालं, ते कॅंग कॅंग करत पडत निघून गेले. चांगदेव महाराजांचे शिष्य होते 1400, ते पाहतच राहिले. बापरे बाप, बापरे बाप. आपल्या गुरुजींना प्रेत उठवण्याकरता 6 महिने समाधीत बसावं लागतं. आणि कोण ही पोरगी 5 मिनिटात सर्वांना उठवलं. निघाले तिथून. येऊनी उतरले आड्याची येवनी, पशु तयस्तानी शांत केले. आड्या फाट्याला आले, तिथे रेड्याला समाधी दिली. आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर इकडे चांगदेव महाराज समाधीतून उठले. डोळे उघडून पाहता एकही माणूस दिसत नाही मेलेला. शिष्यांना विचारलं, का रे या 6 महिन्यात कोणीच मेलं नाही? म्हणे भरपूर, पुष्कळ लोक मेले होते. म्हणे मग कोणीतरी 4 भावंड आले, त्यांच्यामध्ये त्यांची ती धाकली बहीण मुक्ती, तिने ते प्रेत उठवले. म्हणे हो. लगेच चांगदेव महाराजांनी पत्र घेतलं लिहिण्याकरता. तीर्थस्वरूप ज्ञानोबाराय यांना चिरंजीव चांगदेवचा साष्टांग दंडवत. शिष्य म्हटले, गुरु महाराज त्यांचे वय किती, तुमचं वय किती? ते तुमच्यापेक्षा लहान आहे. फाडून टाकलं पत्र.
दुसरं पत्र लिहिलं, चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज यांना चांगदेव महाराजांचा आशीर्वाद. एक शिष्य म्हटला, गुरुजी तुम्हाला काही प्रेत उठवण्याकरता 6 महिने ध्यान लावावं लागतं. त्यांनी 5 मिनिटात उठवले, ते बी फाडून टाकलं. काय लिहावं गुरुजींना सूचना. एक म्हटला, गुरुजी शिष्य कोरच देऊन टाका ना. कोरं पत्र घेतलं, आला तो शिष्य. हे चौघही भावंड इंद्राणीच्या काठी बसले होते. पत्र वाचलं, खालवर पाहिलं, चांगदेव महाराजांचं पत्र आहे. मुक्ती म्हटली, दादा कोणाचं पत्र आहे? म्हणे चांगदेव महाराज. काय लिहिलं? म्हणे काहीच नाही. मुक्ताबाई म्हटली, मेल्या चांग्या, 1400 वर्ष जगला पण शेवटी कोराचा कोराच राहिला. कोराचा कोराच राहिला. 50 वर्ष झाले पण तरी काही लोक कोरेचे कोरे. माझ्यासारखे गंजच बुवा तुम्ही वाटी लावून दिले असते, पण तुम्ही कोरेचे कोरे. माऊली म्हटले, मुक्ते अगं कोरे काहीतरी लिहिता येईल. 65 वय लिहिल्या. स्वस्ती श्री वटेश उज्ज्वल जगदा भासून. पत्र दिलं, शिष्य पत्र घेऊन आला गुरुजीकडे. गुरुजी पत्र दिलंय तुम्हाला लिहून. वाचल्या ओवे आपण अर्थ समजेना. एक शिष्य म्हटला, गुरुजी काय अर्थ आहे? अरे मला समजत नाही. तुम्हाला कोणाला तुमच्यापैकी ते सगळे पंक्ती पठाण होते, कोणाला अर्थ समजेना. एक म्हटलं, चला त्याच्या भेटी करता. चांगदेव महाराज वाघावर बसले, हातात सर्पाचा चाबूक, आणि 1400 शिष्य बरोबर निघाले. आकाश मार्गाने निघाले. सकाळची वेळ. ही चौघही भावंड भिंतीवर बसले होते. मुक्ताईने विचारलं, दादा कसला आवाज येतो रे आकाशामध्ये? अंतर्ज्ञानी होते माऊली. त्यांनी सांगितलं, मुक्ते चांगदेव महाराज आपल्या भेटी करता येत आहेत. कशावर बसले? म्हणे वाघावर. दादा त्यांच्या भेटी करता आपण गेलो पाहिजे. म्हणे हो. कशावर चालणार? ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीला माऊलींनी आज्ञा केली, चाल वेली बिजळ भिंती, हरली चांगलं याचे भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा. आणि विश्रांती वडाजवळ आले. चांगदेव महाराजांनी पाहिलं, सैगो भांडणानं भिंतीवर येत असताना चांगदेव महाराजांचा गर्व हरण झाला. आले लोटांगणी चांगली उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगली. आणि चांगदेव महाराजांनी नमस्कार केला, सांगितलं माझा उद्धार करा. माऊलीने सांगितलं, मुक्ते हे तुझं गिऱ्हाईक आहे. आमच्या मुक्ताईने चांगदेव महाराजांना उपदेश केला. आणि चांगदेव महाराज म्हणतात, धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे, माझा केला अंगीकार परात्पर चांगा आला लोटांगणी. चांगदेव महाराज शरण आले. आणि चांगदेव महाराजांचे उद्गार आहे, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 14 वर्षाची मुक्ताबाई आणि 1400 वर्षाचे चांगदेव महाराज. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, सांग देवा ते उपदेशती, केला भगवत गीते अर्थ, ऐसे समर्थ ती होती. आणि माऊलींनी 4 धाम पायी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा नामदेव महाराजांच्या सहवासात केली. पंढरपूरला आलं. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुझी होसी, परी समाधी तुझ पाशी घेणं देवा. देवा मला समाधी घ्यायची तुमच्या पायाजवळ. देवाने सांगितलं तुमचं समाधी स्थान ते या भूमीवर अलंकापूर. हो, कार्तिक शुद्ध वारी माझी आणि वद्य वारी तुझी. कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस निश्चित केला. माऊली आळंदीला आले आणि कार्तिकीचा पंढरीचा सोहळा आटोपला. आणि भगवान परमात्मा अलंकापुराशी पांडुरंग कोपऱ्यातून सर्व संत मंडळी आळंदीला आली आहेत. प्रत्यक्ष भगवान परमात्मा, सर्व संत आणि देव ज्यांच्या समाधी सोहळ्याला आले. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव. सर्व देव आपापल्या विमानामध्ये बसून आलेले आहेत. कार्तिक वद्य दशमी पासून सोहळा सुरू झाला. दशमी एक भुक्त, रात्री कीर्तन, एकादशी हो निर्जला एकादशी, रात्री कीर्तन,
द्वादशीचं पारणं, कथा कीर्तन आणि त्रयोदशीचा दिवस उजाडला, कार्तिक वद्य त्रयोदशीचा. समाधीची जागा नामदेव महाराजांच्या मुलांनी स्वच्छ केली, सारवून. आणि सर्व मंडळी इंद्राणीवर आलेली स्नानाला माऊलींना आणलेला आहे. प्रत्यक्ष देवाने आणि रुक्मिणी मातेने ज्यांना स्नान घातलं, स्नान आटोपलं. 10 ते 12 केंदूरचे कान्होराज पाठक यांचं कीर्तन झालं. 12 वाजले आणि माऊली उठले. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. एका हाताला निवृत्तीनाथाने धरलं, दुसऱ्या हाताला देवाने धरलं आणि समाधीकडे जात आहेत. तो प्रसंग पाहून सर्व संत रडायला लागले. आमची माऊली पुन्हा आम्हाला डोळ्याने नाही हो दिसणार. नामा म्हणे संत झाले का साविस, लाविती पदर डोळ्यासी. सर्व संत रडतायत. मायबाप हो, जीवनामध्ये अशी क्रांती करा की तुम्ही मेल्यानंतर समाजाने तुमच्या करता रडलं पाहिजे. नाही रडलं, कमीत कमी एवढं तरी म्हटलं पाहिजे, मरून मेला हो पण चांगला होता. सर्व संत रडतायत. ढसा ढसा. आणि तो प्रसंग मुक्ताईने पाहिला. चिमुकली मुक्ताई, तिने सोपान काकाच्या गळ्याला मिठी मारली. काका, ढसा ढसा मुक्ताई रडते. देवा, ज्या वेळेला आमचे आई वडील आम्हाला सोडून गेले, तात आणि मात गेली से जेव्हा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तेव्हा आमचे आई वडील आम्हाला झोपेमध्ये टाकून गेले, त्यावेळेला आम्ही लहान होतो. अरे सोपान काकाने माझा सांभाळ करावा. ज्ञानदादा आणि निवृत्ती दादाने गावातून मधुकरी मागून आणावी. माझ्या ज्ञानदादाने आम्हाला आमच्या आई वडिलांची आठवण येऊ दिली नाही. बांधल्या पेंढीचा सुटला शाळा, तृण रानो माळ. एखादी कडव्याची पेंढी बांधलेली असावी, सोसाट्याचा वारा सुटावा आणि ती पेंढी सुटावी. जसा तो चारा सर्व रानामध्ये जातो, तशी अवस्था आमची झाली. देवा, आमचा ज्ञानदादा आम्हाला आता पुन्हा नाही भेटणार. निवृत्तीनाथांनी पाहिला आणि निवृत्तीनाथ हंबरडा फोडून राहायला लागले. अवज्ञा कधी केली नाही येणे, अवज्ञा कधी केली नाही येणे. गुरु शिष्य पण सिद्धीने माझ्या ज्ञानदेवाने गुरु शिष्याचं नातं शेवटपर्यंत टिकवलं. समाजाने त्रास दिला असेल, पण माझ्या ज्ञानदेवाने कधीच कुणाची अवज्ञा केली नाही. आणि तो प्रसंग पाहून स्वतः भगवान रडायला लागले. अरे, ज्यांच्या करता देवाने रडावं,
रुक्मिणी माता म्हणते देवा, हो जग रडलं म्हणजे जगाचे अश्रू तुम्ही पुसावे का स्वतः रडावं? संत मंडळी रडतायत, त्यांच्या बरोबरचा होता म्हणून रडतायत. मुक्ताई सोपान काका रडताय, त्यांचा भाऊ होता म्हणून रडताय. निवृत्तीनाथ रडता, त्यांचा शिष्य होता म्हणून रडताय. रे तुमचं आणि माऊलीचं काय नातं आहे? भगवान म्हणता रुक्मिणी काय सांगू मी तुला. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातडी जो या ते दृष्टी निहाडी, तो वाहत येईल डाडी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळई गोत्रा. सखळई पुढे पवित्रा याचे निदर्शने होती. अलंकापूर हे शिवपीठ, पुरी होते नीलकंठ. ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेच पै केले. इंद्र येवोनी भूमिशी याग संपादिले हरणीशी. इंद्रायणी इंद्रिकेशी पंचक्रोशिया पासोनी. भगवान ढसा ढसा रडतायत. आळंदीचं आणि माऊलीचं वर्णन करतायत. आणि ते वर्णन ऐकून रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य माता पिता तयाची. धन्य त्या मातेची कुस की जिच्या पोटी ज्ञानोपरायांसारखे जन्माला यावे. धन्य माता पिता. शेवटी जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवी गेली. नामा म्हणे आता लोपला दिलकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊलींनी डोळे बंद केले. सर्वांनी समाधीला प्रदक्षिणा केल्या. समाधीला शिळा लावली. समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी आळंदीला समाधी घेतली. त्यांना समाधी घेऊन या वर्षी 728 वर्ष पूर्ण झाले. नाथ महाराज म्हणतात अरे त्यांच्यासारखे समर्थ भक्त या त्रिभुवनामध्ये दुसरे कोण आहे? कारण त्या भक्तांचा देव दास होतो, त्यांच्या ताब्यात राहतो अभंगाच्या शेवटच्या चरणात.
नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत, एका जनार्दनी समर्थ ते भक्त, देव त्यांचा दास अंकित होय. हे भक्त समर्थ आहे. भगवान परमात्मा त्यांचं दास्यत्व पत्करतो. देव त्यांचा दास अंकित होय, असा यांचा फार मोठा अधिकार आहे. नाथ बाबा सांगतात ते उदार आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली. केला भगवत गीते अर्ध. निर्बुद्धासा रडा त्याच्या मुखातून वेद बोलवला. निर्जीव भिंत चालवली. मेलेला माणूस जिवंत केला. कारण ते समर्थ आहे. त्यांच्या अंगी सामर्थ्य. करील ते काय नोहे महाराज. सामर्थ्य केला भगवत गीत्यार्थ. ऐसे समर्थ तीही लोकी. तीनही लोकांमध्ये त्यांच्याएवढे समर्थ दुसरे कोणीच नाही. माझी सेवा संपली. अभंगाच्या चारही चरणांचा विस्तार पूर्वभार सांगितला. मर्यादित वेळ संपली. सर्व ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना, भजनी मंडळ, आमचे सर्व महाराज मंडळ मनापासून धन्यवाद देतो. थंडीची लाट असताना देखील आपण बहुसंख्येने कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. मला लगेच कीर्तन झालं की निघायचं. उद्या सकाळी माझं पुणे जिल्ह्यामध्ये शिरूरपासून 30 किलोमीटरवरती काल्याचं कीर्तन आहे नांदगावला. रात्रभर प्रवास करीत जायचं आहे. झालेले सेवा भोलेनाथाच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचे शब्द निघाले असतील माझे मला परत करा. बरोबर असेल तर आमच्या गुरुदेवांचं ते घेऊन जात असं वागण्याचा प्रयत्न करा. विठोबा रखुमाई.